हाय गाईज, आज गव्हाच्या पिठाचा आपण गोड पदार्थ बनवतोय. तो काय बनवतो ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी इथे घेतल्यात गव्हाच्या पिठाचे 2 वाट्या, 2 चमचे रवा, इथे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, इथे बडीशेप, त्यानंतर आपण घेतलेलं आहे वेलची पूड आणि जायफळ. हे सगळं आपण घेतलेलं आहे. आता आपण काय करतो ते बघूया. त्यासाठी इथे आपण एक टोप घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यात आपण पाणी घेतोय. 1.25 वाटी घेते. कमी पडलं थोडं साधा पाणी घेतलं तरी चालतं. गूळ टाकते. इथे आपण गूळ टाकून घेतलेला आहे. हे थोडं आपण गरम करून घ्या, जास्त नाही. हे गूळ वितळवून घ्यायचं म्हणून गरम करतोय. गूळ आणि पाणी एकत्र होण्यासाठी असं. आणि मग तो थंड पण करून घ्यायचे. इथे आपण गॅसवर ठेवतो. आता गुळाला आपण वितळून घेणार आहोत. हो. वितळून त्याला थंड करून घ्यायचंय आपल्याला. आता इथे आपण गुळाचं पाणी करून घेतलंय, वितळून घेतलेलं आहे, थंड पण करून घेतलेलं आहे त्याला. आता आपण गाळून घेऊया. इथे गाळून घेतोय आपण. इथे आता गाळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता पीठ घेऊ. आता आपण घेते पीठ. इथे 2 वाटी पीठ घेतलेले आहे. रवा घेतलाय 2 चमचे. पीठ भिजवून घेऊया आपण. जसं लागते तसं घ्यायचं आपल्याला, एकदम टाकायचं नाहीये. चमचे नाही जमणार. आता मस्त एकत्र करून घेऊया आपण. गुटली नाही राहिली पाहिजे त्यात. थोडंसं पाणी कमी पडते तर घेते. थोडंसंच कमी पडते, पण रवा फुगेल ना अजून ह्याच्यात. किंचित असं पाणी घेतोय आपण. मस्त की आपण गोळा घोटून घेतोय. हो, गुटली नाही राहिली पाहिजे त्यात पिठाची. आता मीठ घालूया आपण ह्याच्यात थोडंसं.
किंचित असं मीठ घातलेलं आहे आपण. आता आपण घेतोय वेलची पूड, बडीशेप आणि जायफळ. हे सगळं घेतलेलं आपण त्यात आपण एकत्र करून घेऊया. आता आपण हे 5 मिनटं ठेवूया. 10 मिनटं ठेवली तरी चालेल. इथे आपले 5 मिनटं झालेले आहेत. बुडबुड्या कशा आल्यात बघ, है ना पिठाला. आता आपण त्यात काय टाकतो ते बघूया. बेकिंग पावडर थोडीशीच आहे. आता आपण एकत्र करून घेऊया. आणि चांगलं लागतं. एक साईडलाच फिरवायचं. बुडबुड्या दिसतात. तेल गरम करत ठेवले आपण. इथे तेल गरम करायला ठेवले. आपण सोडूया. खूप गरम नाही केलेलं आहे. मस्त पैकी असे फुगून ते वरती येत आहेत. जे होत आहेत तसे. गॅस कमी आहे आपला. हे बघा टमटमीत असे फुगलेत बघू शकता. आणि कलर पण मस्त आलेला आहे. उलटी करून घेऊया. तर पलटी होतच नाहीये. ते गोल गोल फुगले त्यामुळे ते पलटी होत नाही. उलटी नाही होत ते. नाही पलटी होते. पलटी होत नाही तर खूप गॅस फास्ट नाही ठेवायचं, कारण आपल्याला ते आतपर्यंत झाले पाहिजेत ना, नाही तर मग लाल होतात ते लगेच. तर तसेच फिरतात. अगदी हलके झालेत, वरच्या वर आहेत ना ते. पलटी केले तर परत तसेच होते ते सरळ. हे बघ.
झालेत का? हे बघ. ते काढून घेऊया आपण. जे आज आपले झालेले आहेत त्याला आपण काढून घेऊया. इथे आपण दुसरे टाकलेले आहेत, बघू शकता. आता अशा प्रकारेच आपल्याला सर्व बनवून घ्यायचे. हे बघा, इथे मस्तपैकी पण तळून घेतलेलं आहे, बघू शकता. पलटी मारले ते असे सरळच होत आहेत. ते एकदम हलके झालेले आहेत, म्हणजे ते पूर्णपणे तळून घेतलेले आहेत, त्यामुळे ते असे होत आहेत. पण ते काढूया. आता आपण त्यांना काढून घेऊया. हे बघा, तुम्हाला असा कलर येईपर्यंत त्यांना फ्राय करून घ्यायचंय. इथे आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आतून कसे दिसतात ते पण तुम्हाला दाखवते. गरम आहेत, अगदी हलके झालेत. हे बघा, आतलं पण कसं दाखवते. मस्त की आतमध्ये पण लेअर आलेले आहेत, बघू शकतो. अगदी हलके आहेत. तर इथे तर आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडतील. थँक्यू.